हॅलो डिअर स्टुडंट्स, वेलकम टू परिवर्तन लर्निंग सेंटर. मायसेल्फ प्रमोद सर. तर विद्यार्थी मित्र, मागच्या व्हिडिओ लेक्चर्स मध्ये सांकेतिक भाषा ब मधले आपण प्रश्न क्रमांक पाहिले होते 1 पासून 14 पर्यंत, म्हणजे 12 पर्यंत. या प्रश्नामध्ये या व्हिडिओ लेक्चर्स मध्ये आपण बाकीचे राहिलेले सर्व प्रश्न कव्हर अप करूया. आता बघूया, वेळ न घालवता आपण सुरू करूया व्हिडिओ लेक्चर्स 2 ला. तर यामध्ये हा जो प्रश्न आहे आपल्याकडे 15, यामध्ये काय सांगितले की एका सांकेतिक भाषेमध्ये मार्केट हा जो शब्द आहे एका 4 निरनिराळे नियम वापरून एका निरनिराळ्या प्रकारे मध्ये लिहिला आहे. आता नियम 1 2 3 4 हे 4 नियम वापरून मार्केट शब्द लिहिलेला आहे. तर त्याच प्रकारे जर खालील शब्दांचा संकेत दिल्याप्रमाणे लिहिल्यास कोणते नियम वापरले असतील ते लिहायचे. म्हणजे प्रश्न क्रमांक 15 साठी कुठला नियम आणि प्रश्न क्रमांक 16 साठी यापैकी कुठला नियम आहे तो आपल्याला इथे लिहायचा आहे. मग सगळ्यात अगोदर जो शब्द दिला आपल्याकडे मार्केट, हा जो मार्केट शब्द दिलेला आहे MARKET, हा मार्केट शब्द यापैकी कुठले कुठले नियम वापरून लिहिलेत हे आपल्याला एकदा बघावं लागणार आहे. तर बघा, एल नंतर एम येतो, बी च्या अगोदर बी नंतर ए येतो, म्हणजे याच्या अगोदरचं एक एक अक्षर घेतलेलं आहे. इथं जर आपण बघितलं, याच्या खाली जर लिहिलं समजा एल बी, आर च्या नंतर इथं आर अगोदर क्यू, तर के अगोदर एल, ई अगोदर काय असतं आपल्याकडे डी आणि टी च्या अगोदर असतं यू. तर याच्या अगोदरचं एक एक अक्षर वापरून शब्द लिहिलेले आहेत हे. बरोबर आहे. नियम क्रमांक 1 मध्ये बघा, एल च्या अगोदर काय येत आहे आपल्याकडं, एम च्या अगोदर एल येत आहे, तर ए जे आहे आपल्याकडं बी च्या अगोदर येत आहे. त्याच प्रकारे क्यू आर एल के डी ई यू टी अशा प्रकारे शब्द लिहिलेला आहे नियम क्रमांक 1 मध्ये. आता नियम क्रमांक 2 कसा प्रकार लिहिलेला आहे, तर बघा, एम हा मार्केट हा शब्द जर घेतला आपण, तर आय जे के एल एम असं 3 शब्दच्या अगोदरचा शब्द आहे. म्हणजे जर इथे घेतला आपण MARKET, बरोबर आहे. एम च्या मध्ये 4 शब्दांचा गॅप दिला तर आय हा अक्षर येतो. एम नंतर बघा, एम नंतर आय, आता बघा एम च्या अगोदर एल के जे आणि आय हे 3 शब्द सोडून, एम च्या नंतर 3 शब्द सोडून 4थ्या अक्षराच्या ठिकाणी आय हा शब्द येत आहे. बरोबर आहे. त्याच नंतर आता ह्याच प्रकारे एचा जो अक्षर आहे याच्या अगोदरचे, म्हणजेच याच्या अगोदरचे झेड वाय डब्ल्यू एक सोडून डब्ल्यू हे अक्षर येत आहे. म्हणजे एच्या नंतर 4था अक्षर कुठलं येतं, याच्या अगोदर डब्ल्यू अक्षर येत असतं. बरोबर आहे. म्हणजेच या प्रत्येक शब्दाच्या अगोदरचं 4था अक्षर, अगोदरचं 4था अक्षर, अगोदरचं 4था अक्षर असं नियम क्रमांक 2 मध्ये लिहिलेलं आहे. बरोबर आहे. मग आता आपल्याला एकदा बघूया की या शब्दामध्ये कुठला नियम लागतो. तर बघा, याच्या पी च्या अगोदर कुठला अक्षर येतो, ओ येतो, ओ नंतर पी. आता पेन्सिल जर शब्द घेतला आपण PENCIL पेन्सिल, तर याच्या जर शब्दामध्ये बघितलं आपण तर इथं ओ येत आहे, इथं एफ येत आहे, इथं एम आहे, त्यानंतर डी डी आहे. ठीक आहे, एम आहे, डी आहे, आयच्या अगोदर एच आहे, एल च्या अगोदर एम आहे. आता मी स्मॉल मध्ये लिहिले, कॅपिटल स्मॉल मध्ये थोडस मिक्स झालं वाटतं हे. ठीक आहे, तरी पण आता बघा, ओ अगोदर येतो, नंतर पी येतो, ओ पी, नंतर ओ पी झाला ई एफ. ठीक आहे, त्यानंतर एन एम, नंतर सी डी आय जे एच आय, इकडून घेतला एच आय, तर एल एम. ठीक आहे, आता एक वरी एक खाली असा प्रकार घेतला आपण, ओ पी ई एफ, नंतर एम एन हा वरच्या साईडला जाणार बाण. ठीक आहे, हा एम एन, त्यानंतर सी डी एच आय एल एम. बरोबर आहे. एक अक्षर पुढचं मागचं पुढचं मागचं अशा प्रकारे घेतलेला आहे. म्हणजे पुढचा मागचा सिक्वेन्स हा आपल्याला नियम क्रमांक 1 मध्ये पाहायला भेटला होता. जसा की मार्केटमध्ये एल च्या अगोदर एम येत आहे, एल एम, ए नंतर बी येत आहे, क्यू आर, नंतर के एल डी ई आणि टी यू अशा प्रकारचा सिक्वेन्स आपल्याला ऑप्शन नंबर 1 मध्ये पाहायला भेटला होता. म्हणून प्रश्न क्रमांक 15 नियम क्रमांक 1 वापरून हा काय केलेला आहे, इथं प्रश्न सोडवलेला आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 15 ऑप्शन क्रमांक 1 इथं ऑप्शन येणार आहे. त्याच प्रकारे आता प्रश्न 16 जो दिला आपल्याकडे, कॉमन हा जो शब्द आहे, हा शब्द कसा लिहिलेला आहे बघूया. तर कॉमन शब्द याच्या अगोदरचे 4 अक्षर वापरू लिहिलेले आहेत. बरोबर आहे. कॉमन शब्द जर घेतला आपण इथं, तर बघा COMMON हा कॉमन शब्द कशा प्रकारे लिहिलाय, YKIIKJ, YKIIKJ अशा प्रकारे वापरून लिहिलेला आहे. तर सी च्या अगोदर जो 4था अक्षर येणार आहे, तर बघा सी च्या अगोदर 1 2 3 4 हे अक्षर सोडले तर के, एक मिनिट फक्त एकदा बघता, वाय सी आणि वाय कुठं आहे, हा सी इथं आहे सी, तर 1 2 आणि सी च्या नंतर हे
वाय येणार आहे बरोबर आहे. हे सी नंतर हे 1 2 आणि हे झेड 3 सोडलं तर चौथा अक्षर वाय येत आहे बरोबर आहे. बघा सी इथं आहे, सीच्या नंतर हे 2 आणि हा 3 सोडला तर चौथा अक्षर वाय येत आहे. त्याच प्रकारे आता ओ बघा कुठं आहे, एबीसीडी मध्ये ओ इथं आहे, याच्या अगोदर वापरले जाणारे 3 सोडलोय तर हा एम सोडला एन सोडला तर नंतर के येत आहे. तर बघा पी ओ च्या नंतर के येत आहे बरोबर चौथा अक्षर. त्याच प्रकारे एम च्या नंतर परत एकदा आता एम च्या नंतर एम अक्षर कुठे आहे बघा इथे एम च्या नंतर हे आपल्याला 3 सोडायचे आहेत 1 2 3 तर आपल्याला चौथं आय भेटणार आहे म्हणजे आय 2 वेळेस भेटणार बरोबर आहे, दोनदा आय. म्हणजे हा सिक्वेन्स वापरलेला आहे आपल्याला कुठं वापरायला भेटतो नियम क्रमांक 2 मध्ये. म्हणजे ऑप्शन 16व्या जर प्रश्नाचं जर बघितलं तर किती कोणतं याच्यामध्ये उत्तर येणार आहे ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे नियम क्रमांक 2 वापरलेला आहे. म्हणजे 16व्याचं उत्तर काय असणार आहे नियम क्रमांक 2 बरोबर आहे. त्या 16व्याचा ऑप्शन नंबर 2 असणार आहे. नियम क्रमांक 2 वापरून हा शब्द बनवलेला इथं आपल्याला आढळतो. चला 15वा आणि 16वा प्रश्न समजला असेल तर पुढचे प्रश्न बघून घेऊयात. आता बघा प्रश्नाच्या सूचना दिल्यात आपल्याकडं 17 पासून 20 प्रश्न इथं आहेत. तर एका सांकेतिक भाषेत स्मार्ट हा शब्द 4 वेगवेगळ्या प्रकारे लिहिला आहे. ती सांकेतिक भाषा ओळखून पुढील प्रश्नातील शब्द 4 पैकी कोणत्या सांकेतिक भाषेत लिहिला आहे ते आपल्याला शोधायचं आणि लिहायचं आहे. शब्द काय आपल्याकडे स्मार्ट हा शब्द आहे. तर स्मार्ट शब्दाला एकदम स्मार्ट पद्धतीने आपण सोडवूया. तर बघा आपल्याकडे जो शब्द दिलाय स्मार्ट तर सगळ्यात अगोदर बघूत की ह्याच्यामध्ये खाली वर लिहिलेले कुठला अगोदर ऑप्शन भेटतंय का आपल्याला. तर स्मार्ट शब्दामध्ये आपण हा जो SMART हा स्मार्ट शब्द आहे यामध्ये HNZIJ घेतला आपण HNZIJ हा काय घेतला कारण याच्यामध्ये एबीसीडी मध्ये आपल्याला एका खालचे एक अक्षर पाहायला भेटतात बरोबर आहे. तर बघा यस खाली एच आहे बरोबर आहे तर इथं यस पाशी यस आपल्याला पाहायला भेटते बरोबर आहे. हा सिक्वेन्स आपल्याला पाहायला भेटला. आता जिथं टी एम आहे तिथं एम खाली एन पाहायला भेटतो आपल्याला. इथं बघा एम खाली एन पाहायला भेटतो आपल्याला. त्याच प्रकारे ए खाली झेड आहे बघा ए खाली झेड पाहायला भेटतो आपल्याला. इथं ए खाली झेड पाहायला भेटतो बरोबर आहे. त्याच प्रकारे आर खाली आय पाहायला भेटतो आपल्याला. बघा इथं आर आहे आर आणि आय एकाच लाईन मध्ये आपल्याला पाहायला भेटतात आणि आय आय आणि जे एकाच पाशी सॉरी टी आणि जे तर आपल्याकडे टी आणि जे कुठे आहे बघूया. तर स्मार्ट आणि शेवटी जे आहे का जी आहे सॉरी इथं शेवटी जे आहे जी दिलेला आहे आपल्याकडे जी ठीक आहे. तर टी आणि जी बघा कुठे दिसते का तुम्हाला हो का इथं टी आणि जी ही इथं भेटत आहे. म्हणजेच आपला जो ऑप्शन क्रमांक 2 आहे हा ऑप्शन क्रमांक 2 सारखी भाषा आपल्याला याच्यामध्ये कुठे भेटते का बघायची आहे बरोबर आहे. तर सगळ्यात अगोदर हे बघून घेऊ आपण की एल खाली ओ येतोय का बघा एल आहे त्याच्या खाली ओ येत आहे. म्हणजे प्रश्न क्रमांक 18व्या मध्ये आपल्याला जर बघितलं एक मिनिट आपली पेन आलेली आहे ठीक आहे. आता यामध्ये बघा काय केलंय माहित आहे का यामध्ये क्वेश्चन नंबर 18वा जो आहे यामध्ये हा ऑप्शन क्रमांक 2 सारखा सिक्वेन्स आपल्याला पाहायला भेटतो बरोबर आहे. 18व्या मध्ये 2 सारखा सिक्वेन्स पाहायला भेटतो आपल्याला. सॉरी 18व्या मध्ये नाही वाटतं तो हा ते 19व्या मध्ये आहे. हा 19व्या मध्ये आपल्याला नियम क्रमांक 2 सारखा सिक्वेन्स पाहायला भेटतो बरोबर आहे. आता 19वा शब्द काय आपल्याकडं LIKE लाईक बरोबर आहे. इकडे लिहितो LIKE लाईक त्याखाली काय लिहिलंय ORPV. आता ई खाली व्ही बघा तुम्हाला इथे दिसत आहे ई खाली व्ही हे बघा ई खाली व्ही बरोबर आहे. के खाली पी हा शब्द भेटत आहे. त्यानंतर तसंच आय खाली आर बघा आय खाली आर कुठं दिसतोय का तर आय इथं आहे त्याखाली आर इथं आपल्याला दिसत आहे बरोबर आहे. त्याच प्रकारे एल खाली ओ एल आणि ओ एकाच ह्याच्यामध्ये दिसतात आपल्याला एल खाली ओ हे ठीक आहे. तर असा सिक्वेन्स आपल्याला भेटलेला आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 मध्ये असा सिक्वेन्स होता म्हणून प्रश्न क्रमांक 19चं उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 2. त्यानंतर हा जो स्मार्ट शब्द आहे ह्याला आपल्याला याच्यामधलेच अक्षर मागं पुढे करून लिहिलेले आहेत. आता बघा ऑप्शन क्रमांक 4 मध्ये कसं सांगितलंय हा SMART हा जो शब्द आहे या शब्दामध्ये ह्याचे नंबर दिले आपण 1 2 3 4 आणि 5 आणि हा शब्द SATMR अशा पद्धतीने लिहिलाय. तर या शब्दामध्ये तुम्हाला एक गोष्ट लक्षात येत असेल की यामध्ये बघा यस हा विषम संख्यावरले अक्षर अगोदर लिहितो 1 3 5 वरले 1 3 आणि 5 म्हणजे 1 नंबरला एस आहे 3 नंबरला ए आहे 5 नंबरला टी आहे. राहिल्यानंतर एम आणि आर हे 2 आणि 4 हे समसंख्यावाले नंतर लिहिलेत. मग असा सिक्वेन्स आपल्याला इथं कुठं पाहायला भेटतंय का बघा हँडसम या शब्दामध्ये पाहायला भेटतो.
पहिल्यांदा एक नंबरचा जो अक्षर आहे, आता हँडसम शब्द जर घेतला आपण परत खाली लिहायला, तर बघा हँडसम शब्द जर घेतला आपण लिहायला, इथं घेतला आपण HANDSOME, ठीक आहे. हँडसम हा जो शब्द घेतला याच्यामध्ये हाच सिक्वेन्स आपल्याला अगोदर लिहायचा आहे. तो कसा लिहायचा आहे, तर त्यामध्ये आपल्याला सगळ्यात अगोदर विषम संख्यावाले अक्षर आधी लिहायचे. 1 3 नंतर 5 7 बरोबर आहे. आणि नंतर त्यानंतर काय लिहायचं आपल्याला, सम जे संख्या येतात ते लिहायच्या समोर, त्यासमोर समसंख्या येणार 2 4 6 बरोबर आहे. तर आता बघा एक अक्षर जो आहे एच नंबरचा आहे, 3 अक्षर जो आहे तो कशाचा आहे, एन चा आहे. त्यानंतर 5 अक्षर जो आहे ह्याला नंबर दिला नाही का आपण, 1 2 3 4 5 6 7 8 बरोबर आहे. तर यामध्ये बघा 1 3 आता 5 एस चा घेतला, यस. 7 बघा कशाचा आहे, एम चा आहे, ठीक आहे. आता समसंख्यावाले 2 4 6, ठीक आहे. ए ओ ई इथे घेतला ए ओ ई, तर हाच सिक्वेन्स बघा तुम्हाला इथे दिसत आहे बरोबर आहे. हँडसम शब्दामध्ये HNSM, आता ADOE, डी राहिला बघा, डी डी किती नंबरला होता, 4 नंबर होता, 2 4 हा 4 नंबरला डी आहे, हा 4 नंबरला डी आहे, ADOE, ठीक आहे. ओ किती नंबरला आहे, 6 नंबरला ओ, आणि ई आहे 8 नंबरला ई. तर अशा प्रकारे जो अगोदर विषम संख्या नंतर समसंख्या अक्षरामध्ये लिहिलेले आहेत, इथं बघा इथं अगोदर विषम संख्या लिहिलेल्या आहेत इकडून, ठीक आहे, आणि नंतर समसंख्या लिहिल्या आहेत पलीकडून. तर विषम आणि समसंख्या लिहिलेला अक्षर जो आहे आपल्याला ऑप्शन नंबर 4 मध्ये पाहायला भेटते. म्हणून प्रश्न क्रमांक जो आहे आपल्याकडे 17 याचा ऑप्शन नंबर 4 येणार आहे. आता राहिला आपल्याकडे हा शब्द ब्युटी. तर यामध्ये जर बघितलं तुम्ही तर बी जो आहे जशाला तसा आहे, बी नंतर ई नंतर एफ, ए च्या नंतर बी नंतर सी, यू च्या नंतर एस नंतर टी, असा एक एक शब्द सोडून इथे लिहिलेला दिसतो आपल्याला. तर तोच आता आपण बघूया की एस ला एस जसा तसा, एम नंतर एन, ए च्या नंतर बी सोडून सी, एक एक अक्षर वगळून बरोबर आहे. आता स्मार्ट शब्द जर बघितला आपण परत एकदा घेऊया बघा, एस, ठीक आहे, SMART हा जो स्मार्ट शब्द आहे यामध्ये याला नंबर दिला सुरुवातीला 0 1 2 3 4, म्हणजे सुरुवातीचं अक्षर जशाला तसं घ्यायचं, अगोदर 0 म्हणजे जशाला तसं अक्षर घ्यायचं. आता एम च्या नंतर एक अक्षर वगळून पुढचं काय येणार आहे, एन येणार आहे. त्यानंतर ए च्या नंतर एक दोन अक्षर वगळायचे, बी आणि सी वगळून, बी आणि सी हे 2 अक्षर वगळायचे आहेत आपल्याला. तर काय येणार आहे, एम नंतर एन, याच्या नंतर बी वगळून सी घेतलेला आहे, हा एकच अक्षर वगळायचं आहे. हे आता एम नंतर एन, ए नंतर बी, आता त्या पुढे आर आहे, आर च्या नंतर बी सोडून सी घेतले तर बरोबर आहे, सी. आर च्या नंतर बघा, आर च्या नंतर एस सोडून आर, एस टी यू व्ही एक्स. ऑप्शन नंबर मला वाटतं ह्याचा पण 1 नंबर येणार गेलेला आहे. याचा काय येईल ऑप्शन नंबर बघा, आपल्याला एवढं तर भेटलेलं आहे की 17चा ऑप्शन नंबर 2, 19चा ऑप्शन नंबर 17चं 4, 19चं 2. तर आपल्याला याच्यामध्ये कुठला सिक्वेन्स जो आहे व्यवस्थित लागेल एकदा आपण ते काय करू बघूनच घेऊया, म्हणजे आपल्याला अडथळा जाणार नाही. 1 मिनिट फक्त. बघा या ठिकाणी 18वा जो प्रश्न होता आपला, हा 18वा, हा ब्युटी शब्दामध्ये आपण काय केलं, त्या प्रकारचा सिक्वेन्स लावू लागलो. स्मार्ट शब्दामध्ये बघा इकडून घेताना आपण काय करूया, एक एक नंबर देऊया बरोबर आहे. हा जो यस आहे जसाला तसा आपल्याला खाली घ्यायचा आहे. यस काय घेतला आपण, जसाला तसा खाली घेतला. एकदा अक्षर याचे मोडून घेऊ आपण, म्हणजे आपल्याला समजायला सोपं जाणार आहे. शब्दच परत घेऊ आपण, ठीक आहे, शब्द परत घेऊ आपण. हा जो स्मार्ट शब्द आहे SMART, स्मार्ट, हा यस जसाला तसा पहिल्यांदा खाली घ्यायचा. त्यानंतर एम नंतर 1 नंबरचा पुढचा अक्षर एन घेतला आपण, ए च्या नंतर ए, बी सोडून सी घेतला. आर च्या नंतर बघा 2 अक्षर सोडायचे, इथं जसाला तसा घ्यायचा, नंतर इथे 1 अक्षर सोडून, 2 अक्षर सोडून, 3 अक्षर सोडून, इथं 4 अक्षर सोडून बरोबर आहे. इथं अक्षर सोडायचं ना अगोदर, सॉरी, इथं इथं 0 घ्यावं लागेल आपल्याला, इथं 1 2 3 असं द्यावं लागेल बरोबर आहे. एक नंबर आपले काय केले चुकलेत, इथं 0 अक्षर सोडायचा, इथं 1 सोडून, 2 सोडून, 3 सोडून असं घ्यायचंय बरोबर आहे. आता बघा एम च्या नंतर लगेच एन घेतला, ए नंतर बी सोडून सी घेतला. आता आर च्या नंतर एस टी सोडून यू घ्यायचा, आणि टी च्या नंतर यू व्ही डब्ल्यू सोडून एक्स घ्यायचा. तर अशा प्रकारचा सिक्वेन्स जो आहे हा आपल्याला ऑप्शन क्रमांक 1 मध्ये पाहायला मिळतो स्मार्ट शब्दामध्ये. तर हाच सिक्वेन्स आपल्याला
प्रश्न क्रमांक 18 मध्ये पाहायला भेटतो. पहिलं अक्षर जशाला तसं घेतलेलं आहे बी, त्यानंतर ई नंतर एफ घेतलेलं आहे, त्यानंतर ए च्या नंतर बी सोडून सी घेतलेलं आहे, यू च्या नंतर यू नंतर बघा एस टी सोडून एस टी यू एक्स घेतलेला आहे. आता टी च्या नंतर अजून 3 अक्षर सोडले आपण, तर टी च्या नंतर सोडून पुन्हा चौथा अक्षर एक्स येणार आहे. आय च्या नंतर 4 सोडले, आय च्या नंतर जे के एल एम चौथा अक्षर एम येत आहे. म्हणजे 18व्या मध्ये आपल्याला ऑप्शन क्रमांक 1 सारखा सिक्वेन्स पाहायला भेटतो. आता 1 2 4 झालं, मग राहिला प्रश्न 20, तर 20 ला किती येणार? ऑप्शन क्रमांक 3 येणार. अशा प्रकारे इथं आपले 20 पर्यंत प्रश्न झालेले आहेत. चला पुढचे प्रश्न बघूया. आता पुढचे प्रश्न कसे दिलेत बघा आपल्याला. एका सांकेतिक भाषेत कृष्णा हा शब्द 4 वेगवेगळ्या भाषेत लिहिला आहे. ती सांकेतिक भाषा ओळखून पुढील प्रश्नात दिलेले शब्द कोणत्या भाषेत लिहिले आहेत ते आपल्याला खालील पर्यायांमधून सांगायचे आहेत. मग हा जो कृष्णा शब्द आहे हा बघा कसा प्रकारे लिहिलेला आहे. तर सगळ्यात अगोदर बघूया आपण की याच्या खाली खाली येणारा अक्षर कुठला आहे का. बरोबर आहे. के नंतर काय येतं? एक अक्षर सोडून के नंतर बघा एल सोडून एम येत आहे. बरोबर आहे. इथं बघा के च्या नंतर एल सोडून एम येत आहे. बरोबर आहे. हा एम आला. आता तसंच आर च्या नंतर एस सोडून टी आलाय, आय च्या नंतर जे सोडून के आलाय. आता एस च्या नंतर टी सोडून यू आलाय, याच्या नंतर आय सोडून जे आलाय. म्हणजे एक एक अक्षर वगळून पुढचं अक्षर आलंय. आणि आपल्याला पहिल्या शब्दामध्ये तसंच पाहायला भेटतंय की डब्ल्यू च्या नंतर एक्स सोडून वाय आलेला आहे. बरोबर आहे. ए च्या नंतर बी सोडून सी आलेला आहे, त्यानंतर टी च्या नंतर यू सोडून व्ही आलेला आहे, आणि ई च्या नंतर एफ सोडून जी आलेला आहे. बरोबर आहे. तसंच आर च्या नंतर एस सोडून टी आलेला आहे. म्हणजे एक एक अक्षर वगळून हा पहिल्या वॉटर शब्दामध्ये आणि वाय सी व्ही जी टी याच्यामध्ये आलेला आहे. म्हणजेच हा जो प्रश्न क्रमांक 21 आहे याचा ऑप्शन नंबर 1 येणार आहे. बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 21 समजला. आता प्रश्न क्रमांक 22 बघा. ठीक आहे. 22 मध्ये कसं सांगितलेलं आहे याचं झालं ऑप्शन क्रमांक 1. ऑप्शन क्रमांक 1 झालं म्हटलं. आता हा जो कृष्णा शब्द आहे हा बघा एका खाली एक लिहिला गेलेला आहे अशा प्रकारे. के खाली पी येतो बघा. इथं पी घेतला आपण, नंतर आय घेतला, नंतर आर घेतला, नंतर एच घेतला, नंतर एस, नंतर एम आणि नंतर झेड. बघा एका खाली एक येणारे अक्षर आहेत हे. बरोबर आहे. हे जे अक्षर आहेत एका खाली एक येतात. के खाली पी आपल्याला पाहायला भेटतो एबीसीडी मध्ये, आर खाली आय पाहायला भेटतो, ह्या आय खाली आर भेटतो, एस खाली एच भेटतो, एच खाली एस भेटतो, एम खाली एन भेटतो आणि ए खाली झेड भेटतो. बरोबर आहे. असाच सिक्वेन्स आपल्याला या शब्दामध्ये कुठं पाहायला भेटतंय का बघायचं आहे. बरोबर आहे का. आता बघा या शब्दामध्ये जर बघलं आर खाली आय आपल्याला पाहायला भेटतो. बरोबर आहे. ऑप्शन क्रमांक याचं बघतोय आपण. ऑप्शन क्रमांकाचं आय, ए खाली झेड भेटत आहे, नंतर जे नंतर क्यू भेटत आहे, पी च्या खाली आपल्याला के भेटतो, यू खाली आपल्याला एफ भेटतो आणि आय खाली आर भेटतो. बरोबर आहे. मग हा सिक्वेन्स सेम लागलेला आहे कशासारखा? ऑप्शन क्रमांक 4 सारखा. बरोबर आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 24 चा ऑप्शन क्रमांक 4 असणार आहे. एका खाली एक अक्षर आपल्याला पाहायला भेटतात तिथं. बरोबर आहे. मग प्रश्न 21 झाला, 24 झाला. आता राहिला कुठला? 22 आणि 23. यामध्ये रेस्क्यू शब्द मागपुढी अक्षर करून लिहिलेले आहेत. मग तसाच हा कृष्णा जो शब्द आहे हा पण इथं मागपुढी करून लिहिलेला आहे ऑप्शन नंबर 2 मध्ये. म्हणून प्रश्न क्रमांक 23 चा ऑप्शन नंबर किती असणार? 2 असणार आहे. आता ऑप्शन 1 2 4 झालं. राहिलाय फक्त प्रश्न 22 वा. मग 22 ला ऑप्शन किती येणार आहे? 22 ला ऑप्शन नंबर 3 येणार आहे. आता म्हणता सर रेस्क्यू शब्द मागपुढी कसा दिलेला आहे बघा. तुम्हाला लिहून दाखवतो. रेस्क्यू RESCUE यामध्ये नंबरिंग दिली 1 2 3 4 5 6. आता ह्याला इकडं कसा लिहिलाय बघा. RSU लिहिलाय, RSU आणि ECE. आता याच्यामध्ये नंबरिंग बघा कशी दिलेली आहे. नंबरिंग फार इंटरेस्टिंग आहे. तुम्हाला कळल की आर जो आहे 1 नंबरला जसाला तसा, एस आहे 3 नंबरला, यू आहे आपला 5 नंबरला, आता ई बघा 2 नंबरला आहे, सी बघा 4 नंबरला आहे आणि शेवटचाही 6 नंबरला. म्हणजे 1 3 5 विषम संख्या, 2 4 6 समसंख्या. मग त्याच प्रकारे इथं लिहिलेलं आहे बघा KIH विषम संख्या बघा, KIH विषम संख्या. त्यानंतर RSNA नंतर RSN हे जे शब्द आहेत हे समसंख्या येतात. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 सारखा सिक्वेन्स आपल्याला रेस्क्यू शब्दात पाहायला भेटतो. म्हणून याचा ऑप्शन क्रमांक 2 आलेला आहे. अशा प्रकारे आपण 24 पर्यंत प्रश्न सोडवले. समजले असतील यस करा कमेंट मध्ये, लाईक करा व्हिडिओला आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. चला पुढचे प्रश्न बघूया. पुढचे प्रश्न दिलेत आपल्याकडे 25 26 27 शेवटचे प्रश्न आहेत. हे एवढे समजले की आपल्याला एकदम आपल्या इथं संपणार आहे व्हिडिओ लेक्चर्स. तर अँथम हा जो शब्द आहे आपल्याला या 4 सांकेतिक भाषेमध्ये लिहिलेला आहे. तर आपल्याला विचारले की फ्लॅग साठी कुठला ऑप्शन येतो यापैकी, सल्यूट साठी कुठला ऑप्शन येतो यापैकी, आणि टॅगोर हा शब्दासाठी कुठला ऑप्शन येतो यासाठी. तर बघा फ्लॅग
तर F च्या नंतर जो आहे G सोडून H आलाय, L नंतर M सोडून N आलाय, एक एक अक्षर वगळून पुढचं अक्षर आलेलं आहे. तर याच्यामध्ये एक एक अक्षर वगळून पुढचं आलेलं आहे. याच्या ऑप्शन मध्ये इथं कुठं दिसतंय का तुम्हाला? A च्या नंतर B कुठं दिसतंय? इथं आहे ऑप्शन नंबर 4 मध्ये, बरोबर आहे. नंतर N नंतर N लगेच आलेला आहे, इथं तर काय दिसत नाही आपल्याला. याच बघा फ्लॅग शब्दामध्ये एक ऑप्शन क्रमांक 1 A नंतर B सोडून C, N नंतर M सोडून NOP, बरोबर आहे. फ्लॅग, आता फ्लॅग शब्द जर बघितला आपण, सल्यूट शब्द बघितला, आता याच्यामध्ये मागं पुढे अक्षर झालेले दिसत आपल्याला, बरोबर आहे. तर सल्यूट शब्दामध्ये बघा SALUTE, याच्यामध्ये आपल्याला मागं पुढे शब्द पाहायला भेटतात. तर ते कसे भेटतात? त्याला नंबरिंग दिले 1 2 3 4 5 6 या शब्दामध्ये. आता इथं बघा हे शब्द लिहिलेला आहे डबल तसा तसा. आता यामध्ये जे समसंख्या आहेत त्या अगोदर लिहिल्या, 2 घेतलाय, बरोबर आहे. ए किती नंबरला आहे इथं घेऊ अगोदर आपण, ASULLET. आता बघा ए किती नंबरला आहे? 2. एस किती नंबरला आहे? 1. एल किती नंबरला आहे? यू किती नंबरला आहे? 4 नंबरला. एल आहे 3 नंबरला. हे आहे ई आहे 6 नंबरला आणि टी आहे 5 नंबरला. म्हणजे 1 2 3 4 5 6 असं एकामागे एक अक्षर उलटलेत, बरोबर आहे. इकडून एस ए आहे, इकडून एस ए लिहिले, एल यू लिहिले, इकडून यू एल लिहिले, इथं टी ई आहे, इकडे काय लिहिलेलं आहे? ई टी लिहिले. मग याच्यामध्ये असं कुठं पाहायला भेटतंय का आपल्याला? बघा अँथम मध्ये इकडून ए, इकडून एन, इकडून एच, इकडून टी, इकडून एम, इकडून ई, हे ऑप्शन क्रमांक 2 मध्ये असा सिक्वेन्स आपल्याला पाहायला भेटतोय. म्हणून प्रश्न क्रमांक 26 च आपला आन्सर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2, बरोबर आहे. समजला? आता एकदा ह्या अँथम शब्दाचा आणि ह्या शब्दामध्ये काय आपल्याला पाहायला भेटतो सिक्वेन्स तो बघूया. तर बघा ए बी, एन नंतर एन, टी च्या नंतर एस सोडून यू व्ही, चौथं नंतर बघू अगोदर याचा सिक्वेन्स बघू. ए नंतर बी सोडून सी, ए नंतर ओ सोडून पी, एक एक अक्षर वगळून पुढचं अक्षर आलेलं आहे याच्यामध्ये, बरोबर आहे. आता ह्याच प्रकारे आपल्याला प्रश्न 26 मध्ये पाहायला भेटतो फ्लॅग शब्दात. अँथम शब्दामध्ये बघा एक एक अक्षर वगळून लिहिले. हा जो शब्द घेतला आपण अँथम, बरोबर आहे. याच्यामध्ये एक एक अक्षर वगळून सी पी व्ही जे जी ओ, एक एक अक्षर वगळून लिहिले. बी बघा, बी सोडून आता ह्याला मी काय होतं स्मॉल मध्ये लिहितो म्हणजे लगेच समजेल तुम्हाला. ए नंतर आता किंवा रेड मध्ये लिहू म्हणजे लगेच समजेल. हे बघा ए नंतर बी सोडून सी घेतलाय, एन नंतर ओ सोडून पी घेतलाय, टी च्या नंतर यू सोडून व्ही घेतलाय, याच्या नंतर आय सोडून जे घेतलाय, ई नंतर एफ सोडून जी घेतलाय, एम नंतर एन सोडून ओ घेतलाय. हे मधले अक्षर सोडून याच्या पुढचं अक्षर घेतलेलं आहे. असा सिक्वेन्स जो आहे आपल्याला याच्यामध्ये पाहायला भेटत आहे, बरोबर आहे. मग या अक्षरामध्ये फ्लॅग शब्दामध्ये असाच सिक्वेन्स आपल्याला पाहायला भेटतोय. इथं काय केलं माहिती का? एफ च्या नंतर आय सोडून एफ आय, एक मिनिट, एबीसीडी मध्ये एफ बघा, जी सोडून एच घेतलाय. बघा इथं काय केलं माहित आहे का? जी सोडून जी सोडून एच घेतलाय, एल नंतर एम सोडून एन घेतलाय, एन च्या नंतर बी सोडून सी घेतलाय आणि जी च्या नंतर एच सोडून आय घेतलाय. म्हणजे एका मागे एक अक्षर सोडून याला ऑप्शन नंबर 1 येणार आहे. म्हणजे 1 आणि 2 झालाय. आता राहिला फक्त 3 आणि 4. यामध्ये जो शेवटचा प्रश्न आहे आपला, टॅगोर हा जो शब्द आहे या आपल्याला ऑप्शन क्रमांक 4 सारखा लिहिलेला दिसतो. तर काय केलंय माहित आहे का? टॅगोर शब्द जर घेतला आपण, टॅगोर TAGORE हा जो शब्द आहे हा आपल्याला BNVHHM यासारखे पाहायला भेटतो. तर काय केलं माहित आहे का? याच्यामध्ये बघा ऑप्शन बघू द्या, एक मिनिट फक्त. याला काय केलं माहिती आहे का? ऑप्शन बघू द्यायचे म्हणजे तुम्हाला लगेच समजेल की आपला प्रश्न नेमकं 27वा कशा प्रकारे ऑप्शन दिलेला आहे. ठीक आहे, एक मिनिट पोरं, हो गडबड करू नका, धक्काबुक्की करू नका. चला बरोबर आहे. आता ह्याला आपण नंबरिंग देऊया, 1 2 3 4 5 6. आता ह्या 1 2 3 4 टॅगोर शब्दामध्ये आपण नंबरिंग दिली तर जे विषम आपले समसंख्यावाले अंक आहेत ते दशाला तसे राहतील आणि विषम संख्याच्या पुढचे अक्षर 2 4 6 हे अंक आपण जशाला तसे घेऊया. तर 2 च्या ठिकाणी काय आहे? ए आहे आणि 4 च्या ठिकाणी काय आहे? ओ आहे आणि 6 च्या ठिकाणी ई आहे. आता याच्या अगोदरचे जे आकडे आहेत याच्या अगोदरच्या आकड्याच्या ठिकाणी आपल्याला काय करावं लागणार आहे? म्हणजे इथं 1 2 3 4 5 हे जे आकडे आहेत याच्या ठिकाणी टी च्या नंतरचा येणारा अक्षर आपल्याला पुढे घेतलेला दिसतोय बघा. टी च्या नंतर
एस सोडून यू घेतलेला आहे, एस सोडून यू घेतलाय. त्यानंतर पुन्हा काय घेतलेलं आहे, आय यू, इथं घेतला आय, इथं घेतला यू. तर तो कसा आलाय बघा, टीच्या नंतर एस सोडून यू घेतला, तर जीच्या नंतर एच सोडून आय घेतला आणि आरच्या नंतर एस सोडून यू घेतलेला आहे. म्हणजेच समसंख्यावाले अक्षर स्थिर राहतील आणि विषम संख्याचे अक्षर जे आहेत ते एकानं वगळून पुढचं अक्षर घ्यायचं आहे. मग असा सिक्वेन्स आपल्याला ऑप्शन नंबर 4 मध्ये पाहायला भेटतो. म्हणून प्रश्न क्रमांक 27 चा ऑप्शन नंबर 4 येणार आहे. अशा प्रकारे सांकेतिक भाषा ब मधले आपण एकूण 27 ला 27 प्रश्न इथं सोडवलेले आहेत. व्हिडिओ आवडला तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा विद्यार्थी मित्र, आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. अशाच प्रकारचे सर्व व्हिडिओ तुम्हाला फ्री मध्ये आपल्या युट्यूब चॅनलवर मिळणार आहेत. त्यामुळे व्हिडिओला सबस्क्राईब करून तुम्ही काय करा, बेल आयकॉन बटनवर क्लिक करा, म्हणून तुम्हाला व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेचच मिळणार आहे. तोपर्यंत थांबूया. धन्यवाद, बाय बाय. चला, थँक्यू सर्वांना, बाय बाय.